रक्षाबंधन 2026 जवळ आलेलं आहे. तर या राखी पौर्णिमेच्या दिवशी या 1.5 तासाच्या राहू काळात चुकूनही भावाच्या मनगटावरती म्हणजेच हातावरती राखी बांधू नका. तर मग नेमका राहू काळ कधी आणि भद्रा काळ सर्वात महत्त्वाचा तो देखील कधी आहे आणि अचूक शुभ मुहूर्त राखी बांधण्याचा नेमका कधी आहे? रक्षाबंधनावर चंद्रग्रहणाचं सावट राहू काळ भद्रा काळ कधी आहे? भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी या शुभ वेळेतच राखी बांधा. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला म्हणजे श्रावण शुक्ल पौर्णिमेला रक्षाबंधन 2026 हा सण आलेला आहे. म्हणूनच यंदाचं रक्षाबंधन खूप महत्वाचं ठरणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच चंद्रग्रहणाचं सावट आहे. भद्राकाळ नेमका कधी? चुकूनही भद्राकाळामध्ये भावाला राखी बांधू नका. राहू काळ नेमका कधी? कोणते अशुभ योग आलेले आहेत? याच दिवशी चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहणाचा रक्षाबंधनावर नेमका काय परिणाम होणार आहे? राखी बांधताना कोणती वेळ निवडू नये? रक्षाबंधनाच्या दिवशी राहू काळात भावाच्या हातावर राखी बांधणे अशुभ का मानले जाते? भद्रा काळ नेमका कधी सुरू होणार, कधी समाप्त होणार? भद्रा काळात राखी का बांधू नये? भद्रा काळ एवढा अशुभ का मानला जातो आणि चुकूनही या काळामध्ये राखी का बांधू नये? कोणते शुभ योग आलेले आहेत? भावाला राखी बांधण्यासाठी दिवसभरात नेमका सर्वात अचूक शुभ मुहूर्त नेमका कधी? कोणत्या शुभ वेळा उपलब्ध आहेत? चंद्रग्रहणाचं सूतक लागेल का? या सर्व प्रश्नांची अचूक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोमन प्रार्थना करणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या भावाला दीर्घ आयुष्य लाभो हीच त्या महादेवाच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. भावा बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा, पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन. बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, सुख समृद्धीसाठी, उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करते. तर भाऊ बहिणीचे सदैव रक्षण करण्याचा संकल्प करतो. प्रत्येक सुखदुःखात, चांगल्या वाईट परिस्थितीत मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. याला राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा असं म्हटलं जातं. राखीचा धागा दिसायला साधा असला तरी त्यामागे भावाच्या दीर्घ आयुष्याची, बहिणीच्या प्रेमाची सुंदर भावना जोडलेली आहे. म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायला वेळ निवडणे, अशुभ काळ टाळणे याला धार्मिक परंपरेत विशेष महत्त्व दिले जाते. यंदाचे रक्षाबंधन आणखीन विशेष ठरणार आहे. याच दिवशी काही महत्त्वाचे योग काळ आलेले आहेत. यामुळे राखी बांधण्यापूर्वी या वेळा जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. मैत्रिणींनो, यंदाचे रक्षाबंधन श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरे केले जाणार आहे. म्हणजे श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हा पवित्र सण येणार आहे. मात्र यंदाचे रक्षाबंधन केवळ राखी बांधण्यापुरतेच नाही, तर या दिवशी एक विशेष खगोलीय आणि पंचांगातील योगामुळे हा दिवस विशेष ठरणार आहे. या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी नेमकी कशी बांधायची, कोणता काळ टाळायचा, भद्रा काळ कधी, राहू काळ कोणत्या वेळी आहे, कोणत्या शुभ मुहूर्तामध्ये भावाला राखी बांधणे योग्य राहील, हे महत्त्वाचं जाणून घेणं आहे. 28 ऑगस्ट 2026 रोजीची पौर्णिमा तिथी नेमकी कधी सुरू होते आणि कधी समाप्त होते? तर यंदा पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026 रोजी 9:08 सुरू होते. 28 ऑगस्ट 2026 रोजी 9:48 समाप्त होणार आहे. आता सर्वात महत्वाचा म्हणजे 28 ऑगस्ट दिवशी भद्राकाळ नेमका कधी आहे? रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना सर्वात आधी ज्या काळाचा विचार केला जातो तो म्हणजे भद्राकाळ. पण ही भद्रा नेमकी काय आहे? पंचांगामध्ये भद्रेला विष्टीकरण असं म्हटलं जातं. धार्मिक परंपरेनुसार भद्रा काळ शुभ कार्यासाठी टाळला जाणारा काळ मानला जातो. रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळामध्ये राखी बांधू नये अशी परंपरा आहे. मग एक अतिशय पौराणिक कथा सांगितली जाते. या कथेनुसार भद्रा ही सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आणि शनिदेवाची बहीण. हिचा स्वभाव अतिशय उग्र आणि रागीट असल्याचं वर्णन कथामध्ये केलं जातं. तिच्या उग्र स्वभावामुळे शुभ कार्यामध्ये अडथळे निर्माण होऊ लागले. तिच्या काळाला शुभ कार्यासाठी टाळण्याची परंपरा रूढ झाली. या कारणामुळे रक्षाबंधनासारख्या पवित्र सणामध्ये भद्रा समाप्त झाल्यानंतर राखी बांधावी अशी शास्त्रोक्त परंपरा मानली जात आहे. यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी ही भद्रा नेमकी किती वाजेपर्यंत आहे? भद्रा काळ कोणत्या वेळी सुरू होतो?
नेमका कधी समाप्त होतो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे भद्रा संपल्यानंतर भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी आपल्याला किती वेळ मिळणार आहे? चला तर मग जाणून घेऊया. 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळाची नेमकी वेळ काय आहे? तर बघा, रक्षाबंधन 2026 ला असणाऱ्या भद्रा काळाची नेमकी वेळ यंदा पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होते आणि याच पौर्णिमा तिथीमध्ये भद्रा काळ देखील सुरू होतो. पंचांगानुसार 27 ऑगस्ट रोजी 9:08 पासून रात्री 9:32 भद्रा काळ राहणार आहे. तर प्रत्येक शहरानुसार समाप्तीच्या वेळामध्ये 1-2 मिनिटाचा फरक दिसू शकतो. जवळपास 12 तासाहून अधिक काळ भद्रेचा प्रभाव राहणार आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, 28 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा राहणार आहे का? तर 27 ऑगस्टच्या दिवशी भद्रा समाप्त होऊन 28 ऑगस्टचा रक्षाबंधनाचा दिवस भद्रा रहित असणार आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, भद्रेचा अडथळा नाही, मग रक्षाबंधनाच्या दिवशी आणखीन कोणते अशुभ योग? आता जाणून घेऊया या दिवशी येणारे इतर अशुभ काळ आणि त्यांची नेमकी वेळ. मैत्रिणींनो, आता एक गोष्ट लक्षात घ्या, भद्रा नाही म्हणजे दिवसातील प्रत्येक वेळ राखी बांधण्यासाठी शुभ आहे असे मात्र नाही. कारण पंचांगामध्ये काही असे काळ सांगितले आहेत ज्यामध्ये शुभ कार्य करण्याचे टाळले जाते. यातील सर्वात जास्त चर्चेत असणारा काळ म्हणजे राहू काळ. राहू काळ हा दररोज येणारा विशिष्ट काळ असून धार्मिक मान्यतेनुसार या काळात नवीन आणि शुभ कार्याची सुरुवात करणे टाळले जाते. यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी राहू काळ नेमका किती वाजता आहे? जवळपास 1.5 तासाचा काळ. नेमका कधी सुरू होतो, कधी समाप्त होतो हे जाणून घेण्याआधी आणखीन काही अशुभ काळाची माहिती घेणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये गुलिक काळ येतो. गुलिक काळ म्हणजे काय? तर तो शुभ की अशुभ मानला जातो. 28 ऑगस्टला नेमका किती वाजता आहे? यानंतर येतो यमगंड काळ. याचा धार्मिक अर्थ काय आहे? या काळात कोणते शुभ कार्य का टाळले जाते? पंचांगामध्ये वर्ज आणि दुमुहूर्त यासारखे काळ दिलेले आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही चुकीच्या वेळी आपल्या भावाच्या हातावरती राखी बांधू नये, यासाठी आपण एक एक करून या सर्व अशुभ काळाचे महत्त्व जाणून नेमकी त्यांची वेळ जाणून घेणार आहोत आणि या अशुभ काळामधून कोणती वेळ वगळून राखी बांधण्यासाठी सर्वात योग्य अचूक शुभ मुहूर्त मिळतो हे आपण जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, भद्रा काळानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी येणाऱ्या आणखीन एका अशुभ काळाबद्दल जाणून घेऊया. हा काळ म्हणजे गुलिक काळ. गुलिक काळ हा देखील पंचांगामध्ये दिलेला विशेष काळ आहे. धार्मिक ज्योतिषीय मान्यतेनुसार या काळात नवीन शुभ कार्याची सुरुवात करणे टाळले जाते. गुलिक काळाचा संबंध शनिदेवाशी जोडला जातो, त्यामुळे शुभ कार्य करताना या काळाचाही विचार केला जातो. आता प्रश्न असा आहे की 28 ऑगस्ट 2026 रक्षाबंधनाच्या दिवशी पंचांगानुसार गुलिक काळ सकाळी 7:53 पासून सकाळी 9:27 पर्यंत राहणार आहे. म्हणजेच हा काळ जवळपास 1 तास 34 मिनिटाचा आहे. राखी बांधण्याची वेळ ठरवताना केवळ भद्रा काळच नाही तर गुलिक काळाचाही विचार करणे आवश्यक आहे. पण अजून एक महत्त्वाचा अशुभ काळ आपल्याला पाहायचा आहे, यमगंड काळ. यमगंड म्हणजे नेमका काय? या काळाला अशुभ काळ मानलं जातं आणि रक्षाबंधनाच्या दिवशी तो नेमका किती वाजता येणार आहे? चला आता जाणून घेऊया यमगंड काळाची माहिती आणि त्याची अचूक वेळ. यमगंड काळ हा देखील पंचांगामध्ये सांगितला जाणारा अशुभ काळ मानला जातो. धार्मिक ज्योतिषीय मान्यतेनुसार या काळात नवीन शुभ कार्याची सुरुवात करणे टाळले जाते. यमगंड या नावाचा संबंध यमराजाशी जोडला जातो, त्यामुळे शुभ कार्य, नवीन सुरुवात, महत्त्वाचे धार्मिक कार्य करताना हा काळ टाळण्याची परंपरा आहे. 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी यमगंड काळ नेमका किती वाजता आहे? पंचांगानुसार दुपारी 3:44 पासून सायंकाळी 5:18 पर्यंत यमगंड काळ आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी यमगंड काळ देखील आपल्याला लक्षात ठेवावा लागणार आहे. दुमुहूर्त आणि वर्ज काळ हे काळ नेमके काय असतात? यांना शुभ का मानलं जातं? 28 ऑगस्ट च्या दिवशी हा काळ नेमका कधी चालू होतो जाणून घेऊया. सर्वप्रथम पाहूया वर्ज काळ म्हणजे नेमकं काय. ज्योतिषीय पंचांगानुसार काही विशिष्ट नक्षत्राशी संबंधित हा काळ मानला जातो, ज्यामध्ये शुभ कार्य करणे टाळण्याची परंपरा आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी पुणे पंचांगानुसार वर्ज काळ सकाळी 10:05 पासून 11:45 पर्यंत आहे. त्यानंतर दुमुहूर्त
शुभ कार्याच्या सुरुवातीसाठी प्रतिकूल मानलं जातं. 28 ऑगस्ट रोजी पहिला दुमुहूर्त सकाळी 11:20 दुपारी 12:10 आहे. दुसरा दुमुहूर्त दुपारी 2:41 3:31 आहे. रक्षाबंधनाचा दिवस पूर्णपणे अशुभ आहे असं अजिबात नाही. यमगंड काळ, गुलिक काळ, दुमुहूर्त, वर्ज काळ या वेगवेगळ्या काळांचा विचार करताना राखी बांधण्याची योग्य वेळ निवडणे महत्त्वाचे ठरते. 28 ऑगस्ट 2026 रक्षाबंधनाच्या दिवशी अतिगंड योग देखील आलेला आहे. सकाळी 7:27 राहतो. पंचांगामध्ये तो अशुभ नित्ययोगापैकी एक मानला जातो. म्हणून आता आपल्या समोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. या सगळ्या अशुभ काळामध्ये सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा राहू काळ नेमका किती वाजता आहे? चला तर मग जाणून घेऊया. 28 ऑगस्ट 2026 रक्षाबंधनाच्या दिवशी राहू काळाची नेमकी वेळ. तर या दिवशी पाहिल्या जाणाऱ्या सर्वात महत्त्वाचा काळाकडे, राहू काळाकडे जाऊया. ज्योतिषीय पंचांगाच्या मान्यतेनुसार प्रत्येक वाराला राहू काळाचा विशिष्ट कालखंड असतो. या काळात नवीन शुभ कार्याची सुरुवात टाळण्याची परंपरा आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या हातावर राखी बांधताना राहू काळ नेमका कधी आहे? आता पाहूया. रक्षाबंधनाच्या दिवशी राहू काळ किती वाजता आहे? पुणे पंचांगानुसार या दिवशी राहू काळ सकाळी 11:01 दुपारी 12:36 राहणार आहे. जवळपास 1 तास 35 मिनिटाचा हा काळ आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना या काळात शुभ कार्य करणे टाळले जाते. आता आपल्या समोर भद्रा काळ, गुलिक काळ, यमगंड काळ, वर्ज काळ, दुमुहूर्त, राहू काळ अशा अनेक काळाची माहिती आली. पण मैत्रिणींनो, याचा अर्थ असा अजिबात नाही की रक्षाबंधनाचा संपूर्ण दिवस अशुभ आहे. कारण याच दिवशी काही अतिशय चांगले आणि शुभ योग देखील आलेले आहेत. मग हे शुभ योग नेमके कोणते आहेत? त्याचा धार्मिकदृष्ट्या अर्थ काय आहे? चला जाणून घेऊया. रक्षाबंधनाच्या दिवशी काही शुभ तिथी आणि योगामुळे या दिवसाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. सर्वप्रथम आपण पाहिलं की सकाळी 7:27 नंतर पंचांगानुसार सुकर्मा योग सुरू होतो. सुकर्मा योग चांगले कर्म करण्यास अनुकूल असा योग मानला जातो. शुभ कार्यासाठी हा योग महत्त्वाचा मानला जातो. अमृत चौघडिया हा शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ काळ मानला जातो. या काळात केलेल्या शुभ कार्यासाठी चांगले फळ मिळावे अशी श्रद्धा आहे. पंचांगानुसार अमृत चौघडिया सकाळी 9:27 11 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर अशुभ काळ येतात. पुढे शुभ चौघडिया दुपारी 12:36 2:10 आहे. याशिवाय 28 ऑगस्ट 2026 रोजी अभिजित मुहूर्त देखील आहे. पुण्यासाठी अभिजित मुहूर्त दुपारी 12:10 1 वाजेपर्यंत आहे. दिवसातील अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. अनेक शुभ कार्यासाठी त्याला विशेष महत्त्व आहे. 28 ऑगस्ट 2026 रोजी चंद्रग्रहण आहे. मग चंद्रग्रहणाचा रक्षाबंधनावर काय परिणाम होणार? भारतात हे ग्रहण दिसणार का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे सूतक काळ पाळावा लागणार आहे का? येथे एक गोष्ट लक्षात घ्या. अभिजित मुहूर्त आहे म्हणून हाच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे असं अजिबात नाही. तर भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी नेमका सर्वात शुभ मुहूर्त कोणता? तोच आपल्या व्हिडिओमध्ये आपण अचूक वेळेसह तुमच्या शहरानुसार अचूक वेळ सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. 28 ऑगस्ट 2026 रोजी चंद्रग्रहण होणार आहे. म्हणजेच रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी आलेलं आहे. तर या दिवशी होणारं चंद्रग्रहण आंशिक चंद्रग्रहण आहे. भारतीय वेळेनुसार सकाळच्या सुमारास होणार आहे. आंशिक ग्रहणाची सुरुवात सकाळी 8:04 होऊन ते 11:22 आहे. ग्रहणाची कमालावस्था 9:43 राहणार आहे. चंद्रग्रहण भारतातून दिसणारच नाही, कारण ग्रहणाच्या वेळी भारतातून चंद्र क्षितिजाच्या खाली असेल. त्यामुळे भारतामध्ये हे ग्रहण पाहता येणार नाही. याच कारणामुळे भारतासाठी ग्रहणाचे सूतक लागू होत नाही. मैत्रिणींनो, आपल्या संपूर्ण व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाची वेळ रक्षाबंधन 2026 रोजी भावाच्या हातावर राखी बांधण्याचा अचूक शुभ मुहूर्त सकाळी 6:19 सकाळी 9:48 आहे. राखी बांधण्यासाठी बहिणींना 3 तास 29 मिनिटाचा शुभ काळ उपलब्ध आहे. या शुभ काळातच भावाच्या हातावर राखी बांधावी. मात्र लक्षात ठेवा, पुण्याच्या स्थानिक पंचांगानुसार ही वेळ आहे. शहर बदलल्यास सूर्योदयाच्या वेळेमुळे सुरुवातीच्या काही वेळेमध्ये फरक पडू शकतो. पुणे शहरासाठी हा शुभ मुहूर्त आहे 6:19 ते
9:48 सांगली शहरासाठी सकाळी 6:18 पासून 9:48 आहे. शहरानुसार वेळ तपासणे योग्य राहील. मुंबईमध्ये सकाळी 6:23 पासून 9:48 शुभ मुहूर्त आहे. सोलापूरमध्ये 6:12 पासून 9:48 राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे. नाशिकमध्ये सकाळी 6:15 पासून 9:48 शुभ मुहूर्त आहे. कोल्हापूर शहरासाठी 28 ऑगस्ट 2026 रोजी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त 6:19 पासून 9:48 आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही नेमका व्हिडिओ कोणत्या ठिकाणाहून, शहरातून, खेड्यातून बघत आहात ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या शहराचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. अनेक बहिणींना सकाळी राखी बांधणं मैत्रिणींनो शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या मनात एक प्रश्न असतो, संध्याकाळी राखी बांधता येईल का? रक्षाबंधनासाठी मुख्य शुभ मुहूर्त सकाळचा आहे. पण ज्यांना सकाळी शक्य नसेल त्यांनी प्रदोष काळाचा विचार करता येतो. पंचांगानुसार गोधूली मुहूर्त सायंकाळी 6:28 पासून 7:16 आहे. प्रदोष काळ सायंकाळी 6:52 पासून रात्री 8:22 हा काळ राखी मुहूर्ताचा पर्याय म्हणून पाहावा. संध्याकाळचा स्वतंत्र राखी बांधण्याचा मुहूर्त नाही, पण शक्य असेल तर सकाळच्या वेळेलाच प्राधान्य द्या. अशा प्रकारे आपण रक्षाबंधनाच्या दिवशी येणारे भद्रा काळ, राहू काळ, यमगंड काळ, गुलिक काळ, वर्ज्य, दुमुहूर्त, शुभ योग, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त याची माहिती जाणून घेतली. राखी बांधताना काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवूया. प्रथम भावाला स्वच्छ आसनावरती बसवावे, त्याच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावावा, अक्षदा लावाव्यात, आरती करून म्हणजे ओवाळून उजव्या मनगटावर प्रेमाने राखी बांधावी. भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, सुख समृद्धीसाठी, जीवनातील सर्व संकटापासून त्याचे रक्षण व्हावे अशी प्रार्थना मनोमन करावी. त्यानंतर भावानेही आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचा, तिच्या सुखदुःखात पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प करावा. मैत्रिणींनो, राखीचा धागा हा एक धागा नाही, भाऊ बहिणीच्या प्रेमाची, विश्वासाची, आयुष्यभराच्या नात्याची भावना जोडलेली असते. रक्षाबंधनाच्या दिवशी योग्य वेळी प्रेमाने, आदराने आपल्या भावाला राखी बांधा. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. रक्षाबंधन 2026 संदर्भातील ही संपूर्ण माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ही माहिती तुमच्या बहिणी, भावाला, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला शक्यतो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. अशाच प्रकारची धार्मिक माहिती, सण, उत्सवाचे शुभ मुहूर्त, पंचांगातील अचूक माहिती जाणून घेण्यासाठी मराठी रोहिणी किचन चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या माहितीसह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.